हाय फ्रेंड्स. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 26 ऑगस्ट 2018ला झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1मध्ये जे इंग्लिश ग्रामरवरती आणि व्होकॅब्युलरीवरती क्वेश्चन्स विचारले गेले होते त्याचे एक्सपेक्टेड आन्सर पाहणार आहोत. तर हा सेट मी सी वापरत आहे. तुम्ही तुमच्या सेटनुसार हे क्वेश्चन्स रेफर करू शकता. आता यामध्ये 51 क्रमांकाचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द अंडरलाइन क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता यामध्ये 3 सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचा आपल्याला योग्य तो क्लॉज काय असेल तो आपल्याला ओळखायचा आहे. पहिलं सेंटेन्स आहे, हाऊ एव्हर हार्ड आय ट्राय आय ऑलवेज फेल द टेस्ट. यामध्ये हे जे वाक्य आहेत सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज ही हाऊ एव्हरने जोडलेली आहेत. आणि यामध्ये जर तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज पाहिलं तर हे एकमेकांच्या विरुद्ध दर्शवलेले आहेत. त्यामुळे हा जो क्लॉजचा प्रकार होईल तो होईल ॲडवर्ब क्लॉज. पुढचं सेंटेन्स आहे, सिन्स आय लॉस्ट माय ग्लासेस येस्टरडे आय हॅवंट बीन एबल टू डू एनी वर्क. आता यामध्ये सिन्सने जोडलेलं आहे वाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये रिझन सांगितलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा ॲडवर्ब क्लॉजचा प्रकार होईल. सी सेंटेन्स आहे, डू यू नो एनीवन हू कॅन लेंड मी अ लॅपटॉप. तर इथे रिलेशन दाखवलेलं आहे, त्यामुळे हा रिलेटिव्ह क्लॉज होईल. म्हणजे पहिले दोन हे ॲडवर्ब क्लॉज आहेत आणि थर्ड क्रमांक हे रिलेटिव्ह क्लॉजचा आहे, त्यामुळे याचा योग्य आन्सर असेल 2 क्रमांकाचं. घेऊयात पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्ट्स द अंडरलाइन मेन क्लॉज इन द सेंटेन्स अबॉव. आता इथे सेंटेन्स दिलेला आहे, इफ ही हॅज टाईम ही वूड टेलिफोन. हे कंडिशनल सेंटेन्स आहे. यामध्ये इफचे जे वाक्य आहे त्यामध्ये सिम्पल प्रेझेंट आहे, त्यामुळे पुढचं वाक्य असेल सिम्पल फ्युचरमध्ये, त्यामुळे याचं योग्य आन्सर असेल क्रमांक 2चं, इफ ही हॅज टाईम ही विल टेलिफोन. पुढचा क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्सचा. यामध्ये 2 सेंटेन्स दिलेले आहेत, तिथे आपल्याला योग्य तो वर्ड फिल करायचा आहे. इन अ फ्यू स्टेट्स डॅश केरला देअर आर मोर वुमेन दॅन मेन. तर इथे लाईक वर्ड येईल. आणि सेकंड सेंटेन्समध्ये आय लाईक क्लासिकल म्युझिक ॲज वेल ॲज फिल्म सॉन्ग, त्यामुळे याचा आन्सर येईल 4 क्रमांकाचा. 53चं 4 आन्सर येईल. पुढचा क्वेश्चन आहे, स्वित्झर्लंड लाईज डॅश फ्रान्स जर्मनी अँड इटली. इथे योग्य तो प्रिपोजिशन आपल्याला टाकायचा आहे. तर आपल्याला माहीत आहे, जेव्हा 2 वस्तूचा उल्लेख होतो तेव्हा बिटवीन वापरतात आणि 2पेक्षा जास्त वस्तूंचा उल्लेख होतो तेव्हा अमॉंग हे प्रिपोजिशन वापरतात. परंतु जेव्हा बाउंड्रीचा उल्लेख होतो तेव्हा 2पेक्षा जास्त जरी वस्तू असतील तरी तिथे बिटवीनचाच वापर होतो, त्यामुळे याचा आन्सर असेल क्रमांक 1चं बिटवीन. पुढचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द क्लोजेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. आता सेंटेन्स आहे, सुनील डिड नॉट डू हिज जॉब वेल नाऊ ही हॅज टू फेस द म्युझिक. फेस द म्युझिक म्हणजे फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस, एखाद्या कृतीचे वाईट परिणाम भोगणे, त्यामुळे याचा ऑप्शन आहे 55चं 2 क्रमांकाचं. पुढचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाइन. आता याच्यामध्ये सेंटेन्स दिलेला आहे, मिस्टर गुप्ता हु इज वन ऑफ द ट्रस्टीज ऑफ अ बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड ऑफ फिदरिंग हिज ओन नेस्ट. फिदरिंग हिज ओन नेस्टचा जो मिनिंग होईल तो होईल मेकिंग मनी डिसऑनेस्टली. 4 क्रमांक याचा योग्य पर्याय असेल. पुढचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट मीनिंग फॉर द अंडरलाइन फ्रेज. यामध्ये सेंटेन्स दिलेला आहे, ही हॅज अ हॅबिट ऑफ पुटिंग द कॅट अमॉंग द पिजॉन्स. पुटिंग द कॅट अमॉंग द पिजॉन्सचा योग्य मिनिंग होईल क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द गिवन ऑप्शन कॅरीज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. आता यामध्ये सेंटेन्स आहे, अ लिटल मोर प्रेशर अँड ही विल आउट फॉर द काउंट. आउट फॉर द काउंटचा योग्य मिनिंग आहे बीटन. 4 क्रमांक याचा योग्य पर्याय आहे. पुढचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज ऑर इडियम. याच्यामध्ये सेंटेन्स दिलेला आहे, इट इज नेसेसरी टू कीप अवर चीन अप इन दिस स्ट्रेसफुल डेज. कीप अवर चीन अपचा जो योग्य मिनिंग होईल तो होईल बी स्ट्रॉंग अँड बी पॉझिटिव्ह. हे दोन्ही त्याचे मिनिंग योग्य आहेत, त्यामुळे याचा आन्सर असेल 4 क्रमांकाचं 1 and 3. पुढचा क्वेश्चन आहे मॅच द पेअर्सचा. यामध्ये पहिला फ्रेज दिलेला आहे, कट अप रफ. कट अप रफ म्हणजे टू बिकम व्हेरी अँग्री. टू बिकम अँग्री म्हणजे एची योग्य पेअर आहे 4 क्रमांकाची. कट कॉर्नर्स म्हणजे एखादं काम अगदी सहजतेने आणि कमी वेळात पूर्ण करणे, त्यामुळे कट कॉर्नर्सचा जो योग्य मिनिंग होईल
टू डू समथिंग इन अ परफेक्शनरी वे टू सेव्ह मनी अँड टाईम. सी जी फ्रेज आहे कट अ स्वॅथ थ्रू. कट अ स्वॅथ थ्रू म्हणजे टू कॉज लॉट ऑफ डॅमेज, म्हणजे त्याचा योग्य मिनिंग होईल टू डिस्ट्रॉय द मेन पार्ट ऑफ. कट अँड रन म्हणजे टू इस्केप बाय रनिंग. डीची योग्य पेअर होईल 3 क्रमांकाची. आणि याचा जर ऑप्शन पाहिलं तुम्ही योग्य ऑप्शन तर ते असेल 2 क्रमांकाचं. घेऊयात पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चनसुद्धा मॅच द पेअरचा आहे. यामध्ये पहिली फ्रेज दिलेली आहे किक द बकेट. किक द बकेटचा योग्य मिनिंग होईल टू डाय. किक अगेन्स्ट द प्रिक्सचा योग्य मिनिंग होईल टू कंप्लेंट युजलेसली अबाउट समथिंग दॅट कॅन नॉट बी चेंज, म्हणजे निरर्थक गोष्टीविषयी कंप्लेन करत राहणे. किक समवन इन द टीथ म्हणजे टू डिमोटिवेट किंवा टू डिस्करेज समवन, म्हणजे सीची योग्य पेअर असेल 2 क्रमांकाची. गेट समवन्स गोट म्हणजे मेक समवन एक्स्ट्रीमली इरिटेड किंवा अनॉइड, म्हणजे डीची योग्य पेअर आहे 3 क्रमांकाची. आणि याचं योग्य आन्सर असेल क्रमांक 4. पुढचा क्वेश्चन आहे 67 क्रमांकाचा. इथे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट वरती क्वेश्चन विचारला गेला होता. आता यामध्ये 2 सेंटेन्स दिलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. याचं योग्य आन्सर इथे असेल क्रमांक 4 नन ऑफ दी अबाव. पुढचा क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक विथ द ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑप्शन बिटवीन द टू. आता हे यामध्ये दोघांचं कंपॅरिझन करत आहेत, त्यामुळे इथे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर होईल. आणि याचा आन्सर असेल 68चं 3 क्रमांकाचं ही रन्स फास्टर. पुढचा क्वेश्चन आहे चूज द वर्ड क्लोजेस्ट इन मीनिंग टू द वन प्रिंटेड इन कॅपिटल्स. 5 मेंबर्स वोटेड फॉर द प्रपोजल, 12 वोटेड अगेन्स्ट अँड 3 अब्स्टेन. अब्स्टेन म्हणजे दूर राहणे, म्हणजे यांनी वोटिंगमध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही. तर याचा योग्य समानार्थी शब्द होईल रिफ्रेन क्रमांक 2. अटेनचा अर्थ होतो एखादी गोष्ट खूप कष्ट करून मिळवणे. प्रिझमचा म्हणजे ग्राह्य धरणे आणि कन्फर्म म्हणजे सल्ला देणे. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे 70 क्रमांकचा. यामध्ये आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे दिलेल्या सेंटेन्सचं. तर याचं योग्य आन्सर आहे क्रमांक 4 ओनली ए अँड सी. पुढचा क्वेश्चन आहे टू एरर इज ह्युमन. यामध्ये टू एरर हे जे इन्फिनिटिव्ह आहे याचं फंक्शन आपल्याला सांगायचं आहे. तर हे आहे द सब्जेक्ट ऑफ वर्ब, म्हणजे 3 क्रमांक याचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे 73 क्रमांकाचा. यामध्ये करेक्ट सेंटेन्सेस आपल्याला सांगायचे आहेत. तर यामध्ये 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. यामध्ये पहिलं सेंटेन्स जर तुम्ही पाहिलं तर आय एम यूज्ड फॉर गेटिंग अप अर्ली, तर इथे फॉरच्या जागी टू असायला पाहिजे होतं. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स हे चुकीचं आहे आणि बाकीची 3 सेंटेन्स ही बरोबर आहेत. त्यामुळे याचा आन्सर आहे क्रमांक 4 ओनली बी सी अँड डी. पुढचा क्वेश्चन घेऊ. पुढचा क्वेश्चन आहे चूज द करेक्टली फ्रेम क्वेश्चन्स. यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी व्हॉट यू वेअर डुईंग ॲट 2 o'clock, परंतु इथे हेल्पिंग वर्ब हे सब्जेक्टच्या पूर्वी यायला पाहिजे होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. सेकंड जर पाहिलं सेंटेन्स तुम्ही वेन डिड शी गेट मॅरिड, तर हे बरोबर आहे. इथे सहाय्यकारी क्रियापद डिड वापरलेलं आहे आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. पुढचं सेंटेन्स पाहिलं वेअर डिड यू हिडन द लेटर, इथे सहाय्यकारी क्रियापद डिड वापरलेलं आहे, परंतु मेन वर्बचं थर्ड फॉर्म वापरलेला आहे, पहिलं फॉर्म वापरायला पाहिजे होतं. त्यामुळे सी क्रमांकाचं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे याचा आन्सर येईल ओनली बी फर्स्ट क्रमांक. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्रेस द अनरियल कंडिशन. तर याचा आन्सर आहे 2 क्रमांकाचं इफ ही हॅड मनी ही वूड परचेस एव्हरी युजफुल सायंटिफिक इक्विपमेंट्स, म्हणजे त्याच्याकडे जर पुरेसे पैसे असले असते तर त्यांनी सायंटिफिक इक्विपमेंट बाय केले असते. तर ही एक अनरियल कंडिशन आहे, त्यामुळे याचा आन्सर आहे 2 क्रमांकाचं. पुढचा क्वेश्चन घेऊ. पुढचा क्वेश्चन आहे रॉंग सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. तर ही जर तुम्ही सेंटेन्सेस पाहिली तर ही सर्व स्टेटमेंट्स ही करेक्ट आहेत.
त्यामुळे याचा आन्सर आहे नन ऑफ दी अबव 3 क्रमांकाचं. पुढचा क्वेश्चन होता एरर फाइंड करायची होती, तर याचा ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आन्सर आहे. 78 क्रमांकाचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. तर ए आणि सी ही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत, त्यामुळे याचा आन्सर आहे 78चं ओनली ए अँड सी, क्रमांक 2. पुढचा क्वेश्चन आहे इट इज इम्पिरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. याचं योग्य आन्सर आहे क्रमांक 3 इंडिकेटिव्ह मूड. शेवटचा क्वेश्चन आहे पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट इज नॉट पॅसिव्ह. पॅसिव्ह सेंटेन्स नसलेलं वाक्य ओळखायचं आहे. यामध्ये जर तुम्ही सर्व बाकीची 3 जर पाहिली 1 क्रमांकाला सोडून, तर त्यामध्ये वर्बचं थर्ड फॉर्म दिसतं आहे आणि इथे शूड वापरलं आहे. शूडसोबत पॅसिव्हमध्ये बी येतं, त्यामुळे हे पहिलं जे आहे ते पॅसिव्हमध्ये नाही आहे, त्यामुळे 80चं योग्य आन्सर